नमस्कार. आजचा विषय बहुतांशी लोकांच्या संदर्भातला आहे. तो म्हणजे सोडू का नोकरी, करू का व्यवसाय. साधारणतः नोकरी करणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये खास करून हा विचार यायला लागलाय. तो म्हणजे मी आता हे जे करतोय ते बरोबर चाललंय का करू माझा व्यवसाय. गंमत म्हणजे असा विचार करणाऱ्यांपैकी बरेच जण रिटायरमेंटपर्यंत असाच विचार करत राहतात. एकदा त्या नोकरीतून निवृत्त होतात म्हणजे संपूर्ण लाईफ स्पॅनमध्ये नोकरी करताना या विचारात ते जगतात, पण ते निर्णय घेत नाहीत. काही लोक उत्तम असलेली नोकरी सोडून व्यवसायाच्या जाळ्यात गुरफटले जातात आणि कदाचित त्याच्यामध्ये अपयशी पण ठरतात. सोडू का नोकरी, करू का व्यवसाय हा मुद्दा कुणाशी संबंधित आहे ते पहिल्यांदा आपण पाहूयात. तो कदाचित तुमच्याशी संबंधित असेल तर काही उत्तरं याच्यातून मिळतात का ते पाहू. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मला तुम्ही सांगा की तुमची आत्ताची काय परिस्थिती आहे आणि अशी वेळ जर तुमच्यावरती विचारांची येत असेल तर आपण उत्तर शोधू शकतो का, हेही आपण चर्चा करू. मुळात प्रश्न राहणार नाही अशी मांडणी मी आत्ता या ठिकाणी करणार आहे. कुणाकुणाच्या मनामध्ये नोकरी सोडण्याबद्दलचा विचार येतो त्याची पहिल्यांदा आपण पाहणी करूयात. पहिली गोष्ट म्हणजे ज्या मंडळींना खूप लांबचा प्रवास असतो, म्हणजे एकतर एका शहराच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत त्यांना सगळं शहर पालथं घालून प्रवास करून त्या ठिकाणी पोचावं लागतं. कामाच्या वेळा सुद्धा अशा असतात की गर्दीच्या वेळेमध्ये ते अडकतात, खूप त्रास होतो, त्रागा होतो. काही मंडळी एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारी असतात, काही लांबचा प्रवास करणारे असतात. म्हणजे साधारणतः तास दीड तास प्रवास करून नोकरी करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये हा विचार निश्चितपणे येत असतो, सोडू का नोकरी, करू का व्यवसाय, माझं काय चाललंय. दुसरी एक शक्यता अशी असते म्हणजे काम करून सुद्धा पगार ज्यांना कमी मिळतो त्या लोकांच्या मनामध्ये हा विचार राहून राहून येतो की मी जे काम करतोय त्याचा मला परतावा मिळत नाहीये आणि मग या केसमध्ये किती दिवस मी नोकरी करायची, कशासाठी मी या पाट्या टाकायच्या, सोडू का नोकरी, करू का व्यवसाय हा विचार त्याच्या डोक्यात होतो. काही मंडळी ओव्हर कॉन्फिडंट पण असण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये त्यांना मिळणारा जो पगार असतो तो चांगला असतो, पण त्यांना वाटतं की ह्याच्यापेक्षा मला जास्त पगार हवाय, अजून मला खूप मोठी प्रगती करायची, माझी मोठी स्वप्न आहेत आणि ह्या केसमध्ये हा विचार त्यांच्यामध्ये बळावतो. अजून एक शक्यता ती पण स्वाभाविकपणे अनेकांच्या बाबतीत असते, ती म्हणजे नोकरी करताना असलेल्या कंडिशन्स. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बॉसचा होणारा त्रास आणि त्या बॉसला कंटाळून नोकरी सोडू का असं अनेकांच्या मनात येत असतं आणि मग मी काय करायचं तर मग मी व्यवसाय करतो. खास करून हे प्रायव्हेट सेक्टरमधली जी मंडळी आहेत, कारण गव्हर्नमेंटमध्ये काय होतं की गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही एकदा कामाला लागलात की मग हा विचार येण्याची शक्यता फार क्वचित असते. अदरवाईज प्रायव्हेट सेक्टरमध्ये मात्र अनेकांच्या मनात हा विचार येऊ शकतो. खूप गलेलठ्ठ पगार असणाऱ्यांच्या मनात देखील हा विचार येत असतो. हे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. तर बॉसचा त्रास होतोय म्हणून मी नोकरी सोडू का असं काही मंडळींना वाटतं. काही मंडळींना वाटतं की ही जी कामातली कंडिशन आहे म्हणजे सहकारी, कलिग्स आणि एकूणच कामाचा प्रकार म्हणजे मीटिंग्ज अटेंड करणं, रिपोर्ट्स तयार करणं, जे आवडत नाही ते नुसता एक्सेल शीटवरती बसलोय आणि हे कशासाठी चाललंय, का करतोय, कॉल्स अटेंड करणं, कॉलिंग करणं. प्रत्येकाचे कामाच्या नोकरीच्या प्रकार वेगळे आहेत पण स्वभाव देखील वेगळे असतात. ज्याला लोकांशी बोलायलाच आवडत नाही त्याला बोलण्याचंच काम जर आलं तर ते वैतागून जातो. ज्याला एका जागेवरती बसून लिखापडी करायला आवडत नाही त्याला लिखापडीचं काम आलं तर तो कंटाळून जातो. ज्याला उन्हातानात फिरायची इच्छा नसते त्याला तोच जर जॉब आला तर तो कंटाळतो. कामाच्या कंडिशनमुळं नोकरी सोडू का असा विचार मनामध्ये येऊ शकतो आणि ते स्वाभाविक आहे. कुटुंबातल्या जबाबदाऱ्या आणि नोकरीमुळं त्याच्यामध्ये होणारा त्रास ही पण एक शक्यता काहींच्या बाबतीत असू शकते की घरामध्ये काही आरोग्याच्या समस्या कुणाला आहेत की एकूण जे काही कुटुंबातले सदस्य आहेत त्यांच्याशी असलेलं कोऑर्डिनेशन यासाठी मग नोकरी सोडायची वेळ येते का. काही मंडळींना नोकरी करताना वारंवार मानसिक त्रास सहन करावा लागतो. काम करतोय परंतु समाधान मिळत नाही अशी त्यांची परिस्थिती असते. सो प्रवासाची कारणं असतील, पगाराची कारणं असतील, बॉसचं कारण असेल, सहकाऱ्यांचा त्रास असेल, लोकांनी दिलेला म्हणजे रॅगिंग असेल एक प्रकारचं, तिथे मन रमत नाही अशी परिस्थिती असेल, कामाचं स्वरूप आवडत नसेल, या सगळ्या अनेक कारणांमुळं आता इथून पुढे भवितव्य मला काही नाही अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे एक शक्यता असते की मग दुसरी नोकरी करू का, परंतु कधी कधी काही मंडळी ही त्यापेक्षा वेगळा विचार करणारी असतात आणि ती असा विचार करतात की हे सगळं प्रकरणच बंद करतो.
नको आता मला बॉस, नको आता मला हे सगळं म्हणजे एकमेकांची धुनी धुणं आणि हुजरेगिरी करणं, येस सर करणं आता बास झालं, आता मला माझं स्वतःचं काहीतरी करायचंय असा विचार मनामध्ये येऊ शकतो. मग अशी जे गमतीने मी म्हणालो की काही मंडळी हा नुसता विचार करतात पण नोकरी सोडत नाहीत. चर्चा झाली चालू की अर्धा कप चहा प्यायला कॅन्टीनला जातात, मित्रांशी गप्पा मारताना आता कंटाळा आलाय, मला इंटरेस्ट नाही याच्यात, मी तर हे आता लगेच सोडणार आहे असं म्हणणारे सुद्धा पुढची 25 वर्ष नोकरी करताना दिसतात. त्याचं कारण आहे ती डेअरिंग किंवा तो काही आत्मविश्वास किंवा ती रिस्क जी आहे त्या सगळ्यामध्ये त्यांचं गणित त्यांना लक्षात येतं की मला ही उडी पडणार नाही माझी, आणि म्हणून ते तिथंच थांबतात. पण असा नकारात्मक विचार करत नोकरी करणं देखील चुकीचं आहे. म्हणजे मला काय ही नोकरी काय लाईफ टाईम करायची नाहीये असं म्हणत लाईफ टाईम नोकरी करणं हा सुद्धा तुम्ही त्या नोकरीवर केलेला अन्याय. आणि म्हणून आपल्याला जरा निर्णयापाशी जावं लागेल. सोडू का नोकरी, करू का व्यवसाय, ह्या मानसिकतेमध्ये जे लोक आत्ता आहेत, मी मगाशी म्हटलं की तुम्ही खरंच तुमचा अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये टाका की नेमकं तुम्हाला काय वाटतंय. नोकरी सोडण्याविषयीच्या ह्या कालखंडामध्ये हा व्यक्ती जो असतो तो थोडासा रेबेलियन कॅटेगरीचा झालेला असतो. म्हणजे ज्याला असं वाटतं की आता हे मी कदाचित आता हे उलथवून टाकणार आहे सगळं, तर तो बॉसशी पण मग रॅशली बोलत असतो, सहकाऱ्यांशी पण हिडीस करतो. तो म्हणतो की मला याच्यात काही जास्त दिवस थांबायचं नाहीये. त्यामुळे तो त्यातल्या इंटरनल ग्रोथच्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये दुर्लक्ष करायला लागतो आणि या परिस्थितीतून तो कदाचित निर्णय घेऊ शकतो. सोडू का नोकरी, करू का व्यवसायामध्ये कोणती काळजी घ्यावी लागेल हे आपण आता दुसऱ्या ह्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात. पहिली गोष्ट म्हणजे हा निर्णय बिलकुल आततायीपणे घेऊ नये. हा निर्णय टेम्पररी एखाद्या घटनेमुळं नक्कीच घेऊ नये. अपमान झाला म्हणून आता त्याचा बदला घेण्यासाठी व्यवसाय करतो, ठीक आहे, याच्यातून अनेकांनी यशस्वी उद्योग केलेले आहेत. काही लोकांचं ही परिस्थिती झाली की मी एकदा एका उद्योजकाला विचारलं की आपने ये बिझनेस क्यों चालू किया. त्यांनी उत्तर दिलं की मुझे किसी ने जॉब दिया नहीं इसलिए मैंने बिझनेस चालू किया. म्हणजे इथपासून ते अगदी माझा बॉसने अपमान केला किंवा मला तिथे माझ्या मनाची कुचंबना होत होती म्हणून मी हे सगळं चेंज केलं. तर हे असू शकतं, पण याच्यामध्ये प्रॅक्टिकली निर्णय घेणं हे अत्यंत गरजेचं राहू शकेल. कारण उद्या जर नोकरी सोडली तर येणाऱ्या कदाचित 6 महिन्यामध्ये झिरो इन्कमवरती आपण राहू शकतो का, विथ एक्सपेंडिचर, म्हणजे घरातले एक्सपेंडिचर आणि व्यवसायासाठी लागणारे एक्सपेंडिचर, हे सगळ्यांचा अंदाज आपल्याला बांधावा लागेल. कॉन्फिडन्स जर असेल आणि अजिबातच कन्फ्युजन नसेल तर ताबडतोब निर्णय घेणारी माणसं वयाच्या 23व्या वर्षी, 26व्या वर्षी, 32व्या वर्षी ती तिथून बाहेर पडलेली दिसतात. त्यांनी स्वतःचं वेगळं विश्व तयार केलेलं दिसतं. एखाद्या कॉलेजचा एखादा छोटा प्रोफेसर नंतर स्वतःचं स्वतंत्र इन्स्टिट्यूट आणि स्वतंत्र संस्था चालू करताना दिसलेला आहे. एक छोटा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारा व्यक्ती नंतर स्वतःची मार्केटिंग फर्म चालू केलेली त्याने दिसलेली आहे. एक छोटा हॉस्पिटलमधला एक डॉक्टर कुठेतरी काही गडबड म्हणजे त्याच्यावर अन्याय झाला, काहीतरी झालं आणि म्हणून तिथून बाहेर पडून त्याने स्वतःचं हॉस्पिटल चालू केलेलं आहे. एक छोटी व्यक्ती स्वतःचं विश्व उभं करताना दिसलेली आहे, पण तो कॉन्फिडन्स मात्र त्या व्यक्तीमध्ये असण्याची गरज आहे. ह्याला विचार त्याला विचार असं करण्यात पॉइंट नाहीये, कारण तो प्रत्येक जण त्याच्या पर्स्पेक्टिव्हने उत्तर देणार आहे. जो सेफ पर्सन आहे, जर आपण त्याला विचारलं सोडू का रे मी नोकरी, करू का रे मी व्यवसाय, तर तो म्हणणार आहे अरे कशाला असं करतोस, तो त्याच्या पर्स्पेक्टिव्हने सांगणार आहे. एखादा व्यक्ती बिझनेसमॅन असेल, तो म्हणजे कशाला नोकरी करतोस, नोकरी केलीच नाही पाहिजे तू, त्याचं हे स्टेटमेंट ऐकल्यानंतर उत्साह येतो की आता मला व्यवसाय करायचाच आहे. मला असं वाटतं की ते त्यांची मतं झाली. जी गोष्ट आहे गाढवाची, आपण जी गोष्ट ऐकतो की त्याला घेऊन जाताना ते वडील आणि मुलगा, ऐकावे जनाचे करावे मनाचे, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. कागदावरती अकाउंट्स, इकॉनॉमिक्स आपलं जे सगळं मांडावं लागेल. आता जबाबदाऱ्या कोणत्या वयाच्या टप्प्यात ते सोपं राहील हा पण विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे वय जर अलीकडचं असेल, म्हणजे 24-25 वय असेल किंवा 2-3 वर्षांचा अनुभव झालाय, म्हणजे तो कालखंड कदाचित लग्न पण अजून व्हायचं आहे, या कालखंडात पटकन निर्णय घेऊन एक गॅरंटेड व्यवसाय करणारी काही मंडळी जी आहेत, जे गॅरंटेड व्यवसाय म्हणजे ज्याच्यामध्ये त्याला कॉन्फिडन्स आहे की मी करू शकतो, तर तो योग्य वयाचा टप्पा असू शकतो. 32-33 हा सुद्धा वयाचा टप्पा योग्य आहे असं वाटू शकतं. 45 नंतर नोकरी सोडून व्यवसाय करण्याबाबत एक्सेप्शनल सक्सेस आपल्याला दिसतं. अर्थात कोणत्याही टप्प्यामध्ये कोणत्याही करिअरमध्ये आपण जाऊ शकतो, ही पण एक वस्तुस्थिती आहे. फक्त त्या
रिझनमध्ये ते एक्सेप्शनल उदाहरण न बघता मला ते जमेल का हा विचार करण्याची गरज आहे. मग आपण नोकरी सोडल्यानंतर समजा एखाद्याला 70,000 पगार आहे, तर 70,000 पगार असताना ते 70,000 मिळाले पाहिजेत असा विचार करणं ही सगळ्यात मोठी चूक होऊ शकते. त्याचं कारण व्यवसायामध्ये सुरुवातीला मायनसमध्ये तुम्ही चालताल, मग शून्यापाशी येताल, मग थोडं थोडं वाढत जाताल आणि मग कदाचित मग एक्सपोनेन्शियली वाढत जाताल. मग तो आकडा कितीही मोठा असू शकतो. मी आता जेव्हा उद्योजकांच्या मुलाखती आकाशवाणी, रेडिओ किंवा काही वाहिन्यांसाठी घेतो, आपण ह्या करिअर विजयवर देखील आता काही दुसऱ्या प्लेलिस्टमध्ये आपण उद्योजकांच्या मुलाखती घेणार आहोत. परंतु अनेकदा या उद्योजकांशी जेव्हा संपर्क येतो तेव्हा कळतं की ह्या लोकांची जी भाषा आहे तो जो एक छोटा अप्रोच आहे की मला एक लाखभर पगार मिळाला पाहिजे, लाखभर इन्कम मिळाला पाहिजे असा व्यवसाय करणं, हा स्वयंरोजगाराची जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट काहींना लागू पडेल. परंतु काही मंडळी त्याच्याही पलीकडचा विचार करणार असतात. तेव्हा त्यांनी तिथे विचार करू नये की मला 70,000 मिळाले पाहिजेत. तेव्हा ते विचार करताना मोठा विचार म्हणजे माझा भविष्यातला व्यवसाय हा 50 कोटी 100 कोटी असा असू शकेल टर्नओव्हरचा, इतका विचार जेव्हा केला जाईल त्याला भरपूर काळ लागेल. परंतु तो भरपूर काळ लागताना देखील जर व्हिजन क्लिअर असेल आणि फायनल टार्गेट असेल, वारकरी जे असतात त्यांचं फायनल टार्गेट जे आहे ते पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घ्यायचंय, त्या कळसाचं दर्शन घ्यायचंय, तिथं अंतिम स्थान ठरलेलं आहे. आपलं अंतिम स्थान उद्योजकतेमधलं कोणतं आहे ते एकदा जर कळलं, त्याचे रिसोर्सेसची मांडणी लक्षात आली, कोणी मेंटॉर जर चांगला मिळाला आपल्याला, मेंटॉर म्हणजे की जो आपल्याला गाईड करेल प्रॉपरली, पॉझिटिव्हली आणि व्यावहारिक दृष्ट्या, म्हणजे करेक्टली, इमोशनली नाही. आणि म्हणून मी म्हटलं की तुमच्या कंपनीमध्ये असेल, बँकेत असेल, संस्थेत असेल, तिथल्या सहकाऱ्यांशी बिलकुल चर्चा करू नका. त्याचं कारण ते त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतील. तुम्हाला तुमच्याशी बोलायचंय, तुमच्या मेंटॉरशी बोलायचंय, तुमच्या खात्रीदायक सल्लागाराशी बोलायचंय आणि मग हा निर्णय, सोडू का नोकरी, करू का व्यवसाय, हा निर्णय घ्यायचा आहे. काही मंडळी याच्यामध्ये फार कॅल्क्युलेशन करणारी पण असतात. उदाहरणार्थ नोकरी सोडण्याच्या आधीचं वर्ष 1.5 वर्ष ते त्या व्यवसायाची बांधणी करताना दिसतात. मग ते सगळं हळूहळू त्याचा जम बसवलेला दिसतो आणि एका पॉइंटला नोकरी अशा वेळेस सोडतात की आता तिथे गेल्यानंतर आता डायरेक्ट प्रॉफिट म्हणजे जी काही स्ट्रगल पिरियड्स आहे तो त्या नोकरीच्या काळामध्ये पार्ट टाइम स्वरूपाचं त्यांनी केलं असतं. अर्थात हे कुणाला न सांगता ते चोरून करत असतात, परंतु हे करणं देखील योग्य ठरू शकतं. कारण तुम्ही बांधणी जर करून ठेवली व्यवसायाची, उद्योगाची, तर नोकरी सोडताना मग टेन्शन येत नाही. त्यामुळं सोडू का नोकरी हे दुसऱ्या कुणाला विचारायची गरजच पडत नाही. तुम्हाला ते कळलेलं आहे की कागदावरती की हे मला इथं दिसतंय, माझं बॅलन्स शीट मला दिसतंय की कशा पद्धतीने ग्रो होणार आहे. म्हणजे सुरुवातीला एखादं काहीतरी चालू केलंय, तिथं कोणीतरी तुम्ही कामाला ठेवलंय आणि मग त्याच्यातून तो ग्रो होताना दिसतोय. आता लक्षात आलं की तो बिझनेस डेव्हलप करण्यासाठी मला पूर्ण वेळ द्यावा लागेल आणि म्हणून मला नोकरी सोडायची. अर्थात प्रत्येकाच्या नोकरीचे आणि उद्योगाचे प्रकार वेगळे असतील. त्यामुळे कुणी कशा पद्धतीने करावं हे त्यावेळेस आपल्याला ठरवावं लागेल. म्हणजे ही आपण चर्चा करून ठरवू शकतो की आता इथे तुझ्यासाठी कोणती प्रोसेस आहे. म्हणजे एखादा कलाकार जर असेल तर कलाकाराला पार्ट टाइम स्वरूपाची कला त्याची जोपासता येते आणि एक विशिष्ट वेळेस असं कळलं की माझ्या तारखाच आता मला देणं अशक्य झाले नोकरीमुळं, मग त्यावेळेस नोकरी सोडली तर ते पुढे चालू शकतं. कोणतीही कला नसलेला व्यक्ती फक्त व्यवस्थापकीय कला आहे तर त्या केसमध्ये त्याला त्याच्या हिशोबाने कोणता बिझनेसचा सेक्टर आहे ते पाहून तो निर्णय घ्यावा लागेल. मोठा गपकेनी निर्णय जो म्हणतो आपण की मोठं कर्ज काढलंय आणि मग लगेच ते व्यवसाय, नोकरीच्या मानसिकतेतला व्यक्ती जेव्हा उद्योजकतेमध्ये येतो तेव्हा त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जो व्यक्ती उद्योजकतेसाठीचाच आहे पण काही काळ नोकरी करत होता, तो इमिजिएटली असं त्याला काही सांगावं लागत नाही, तो नॅचरली तिथनं बाहेर पडतो. त्याला काही चर्चा करावं लागत नाही, त्याला त्यासाठी अर्धा कप चहा पिऊन कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसावं लागत नाही, आता बास झाला नोकरी आता सोडतोच, त्याला हे करावं लागत नाही. तो उद्योजकतेचाच असतो, तो त्या पद्धतीने बरोबर त्या पॉइंटला बाहेर पडतो. तुमचं कसं आहे ते आपल्याला ठरवावं लागेल की कोणत्या पॉइंटला बाहेर पडायचंय. वयाचा आपण अंदाज घेतला, जरा कमी वयात बाहेर पडलो तर ते अधिक सोपं राहू शकतं. स्ट्रगलसाठीचा मोठा पिरियड मिळू शकतो. प्रेशर आणि जबाबदाऱ्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, वयाच्या समस्या या गोष्टी येत नाहीत. उत्साह नावाची जी गोष्ट आहे, 22व्या वर्षी एखाद्याने तुम्हाला मार्केटिंगच्या तिथे गेल्यानंतर म्हणजे एखाद्या भेटायला गेल्यानंतर हाकलला, तुम्हाला काय वाटत नाही. पण वयाच्या 52व्या वर्षी जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, तुम्ही आधी अधिकारी असता, साहेब असता आणि जर स्वतःचा व्यवसाय करून व्हिजिटिंग कार्ड करून कुणाकडे गेला आणि ते तुमचा जर अपमान झाला, तुम्ही म्हणता बास झालं, चुकलं, वय व्यवसाय करणं चुकलं, परत नोकरी करतो, अशा पद्धतीने यू टर्नची शक्यता असते. यू टर्नची शक्यता सगळ्यात धोकादायक. पण तरी सुद्धा
केस टू केस आपण पाहू शकतो. काही लोक ते हे सुद्धा सक्सेसफुली करून दाखवतात. तुमच्या बाबतीत काय ते आपल्याला ठरवावं लागेल. मग हा निर्णय कसा घ्यावा ते सांगतो आणि हा व्हिडिओ थांबू. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण विचार करूयात की खरंच याच्यात पॉईंट आहे का. नोकरीमध्ये जर सुखी असेल आणि मला ह्याच्यापेक्षा जर वेगळी काही स्वप्न नसतील तर हरकत नाही, नोकरी कंटिन्यू करू. जर असं वाटत असेल की हे अनेक कारणांमुळं नोकरी सोडायचीच आहे, पण नुसता निगेटिव्ह निर्णय नाही, मला काहीतरी करून पण दाखवायचंय, या केसमध्ये विचार करायला हरकत नाही. या केसमध्ये विचार करताना खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन, प्लॅनिंग आणि त्या सगळ्या शक्यता आणि ज्याला अल्टरनेटिव्ह म्हणता येईल त्याचे विचार करून ठेवणं गरजेचं आहे. घाबरायलाच पाहिजे असं काही नाही. उद्योजकता म्हणजे मुळात काय की सगळ्यांना वाटते की रिस्क आहे आणि तुम्हाला वाटत नाही की रिस्क आहे. ही मानसिकता जेव्हा तुमची असते तेव्हा याच्यामध्ये निर्णय घेणं सोपं जातं. आणि मग एकदा निर्णय घेतल्यानंतर तुम्ही स्वतःला सांगू शकता की हे मला इतके दिवस मला त्याचा ब्रिदिंग पिरियड असणार आहे, त्याचे माझी ब्रेक इव्हन येणार नाहीये आणि अमुक पिरियड नंतर ब्रेक इव्हन येणार आहे आणि म्हणून मग मला हा व्यवसाय करायला हरकत नाहीये. मी लगेच माझा लाखभराचा पगार इथे मिळत होता आणि आता लाख का नाही मिळत असं जर म्हणून पहिल्या महिन्यातच टेन्शन घ्यायला लागलो आणि बायका पोरांवरती टेन्शन काढायला लागलो तर ते चुकणार आहे. अशा केसच्या संशयी, टेन्शन घेणाऱ्या, प्रेशर घेणाऱ्या, इमोशनल व्यक्तींनी हा व्यवसायाचा निर्णय करू नये. त्याने आपलं नोकरीचं कंटिन्यू करावं. पण ज्याला हे लॉजिकली बरोबर वाटतं की मला जमणार आहे, मला हे अशा पद्धतीने सोर्स ऑफ इन्कम आहे, असा माझा रेव्हेन्यू आणि माझा एक्सपेंडिचर असणार आहे, असा माझा प्रॉफिट असणार आहे, ग्रोथ ऑफ माझी डेव्हलपमेंट, माझ्या बिझनेसची डेव्हलपमेंट अशी असेल अंदाजे आणि नंतर काय होईल ते नंतर बघू. तर अशा पद्धतीचा जर विचार असेल, कॉन्फिडन्स मनामध्ये असेल, क्लॅरिटी पूर्ण असेल तर सोडू का नोकरी करू का व्यवसायाचं उत्तर व्यवसायाला पाहिजे. टेन्शन असेल, कन्फ्युजन असेल, भीती वाटत असेल, 4 लोकांना विचारत असताल तर हा विषय जागच्या जागेवर बंद करा, प्रामाणिकपणे नोकरी करा आणि त्या नोकरीमधली वरिष्ठ म्हणजे ज्याला म्हणता येईल की व्हर्टिकल ग्रोथ करूयात आणि व्हर्टिकल ग्रोथ करून चांगले पगार मिळाले. 2-2.5 लाख पगार जर मिळाला असेल एखाद्याला तर तेवढे इन्कम काढायला सुद्धा तसा उद्योग उभा करणं खूप अवघड असतं. एकदा उद्योग चालू झाला तर करोडो रुपये मिळतात ही पण वस्तुस्थिती आहे. पण नोकरी एवढे पैसे निर्माण करणं हा सुद्धा काही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकाला जमेल असं नाही, काहींना नक्कीच जमेल. ज्यांना जमणार नाही त्यांनी असा जर मोठा पगार असेल तर नक्की नोकरीच करावी, त्याच्यातली ग्रोथ करावी. सगळ्या गोष्टी पैशाच्या बाबतीमध्ये मोजायच्या नसतात. सॅटिस्फॅक्शन, स्वास्थ्य, तुमचे एकूण बॅलेन्स, फॅमिली लाईफ, ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण गणित बसणार असेल. स्वयंरोजगारात त्याचा मगाशी एक निगेटिव्ह पॉईंट मी सांगितला की ते इन्कम लेवल कमी राहील. पण एखादा जर व्यक्ती फॅमिली, छंद, गाणं पण म्हणायचे, प्रसिद्धी पण हवी आहे, जास्त काम नसेल तरी चालेल, एक निवांत आयुष्य जगायचंय आणि नोकरी एवढे पैसे मिळाले तरी चालतील, अशा व्यक्तीला हा निर्णय योग्य राहू शकतो. त्याचं कारण नोकरी करताना त्रास आणि सगळं टेन्शन घेऊन आणि सगळं अनसॅटिस्फाईड माइंड असताना 100 रुपये कमवण्यापेक्षा आनंदाने 70 रुपये, 50 रुपये जर कमावले तर ते चालू शकतात. असं ज्याला वाटतंय तो देखील नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो. फक्त पश्चाताप करायचा नाही आहे. आता जो निर्णय घेतलाय तो एक्झिक्यूट करत पुढे सरकत जायचं. एका पॉइंटला जर वाटलं की नोकरी सोडली, व्यवसाय चालू केलाय, पण एका पॉइंटला वाटलं की सफोकेट होतंय, आता काही पर्यायच राहिला नाही, त्या केसमध्ये कसलाही इगो पॉइंट न ठेवता नोकरी जॉईन करण्याचा निर्णय घेऊ शकतो. अर्थात ही वेळ येऊ नये, एक तर नोकरी एक तर व्यवसाय, पण सोडतोच नोकरी आणि करतोच व्यवसाय असं म्हणत 20 वर्ष नोकरी करणं हे एकदम चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, व्यवसाय करण्याची धमक होती तरी नोकरी करत राहिला, हे सुद्धा स्वतःवरचा अन्याय आहे. आणि व्यवसाय करण्याची अक्कल नव्हती आणि चांगली नोकरी सोडली, हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही कोणत्या केसमध्ये बसता मला नक्की तुमचे अनुभव कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सोडू का नोकरी करू का व्यवसाय याचं उत्तर तुमच्या लेवलला जर प्रश्न पडला असेल तर विचार करा. प्रश्न पडला असेल तर याचा विचार करू नका. काहींच्या दृष्टीने हा प्रश्नच नसतो, त्यांचा निर्णय पक्का असतो. अशा सगळ्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. जे करू ते आनंदाने करू. पैसा सर्वस्व नाहीये. सॅटिस्फॅक्शन आणि एकूण बॅलन्स लाईफ, त्या बॅलन्स लाईफचा देखील विचार या निर्णयात घ्या असं मला वाटतंय. थँक्यू. ऑल द बेस्ट.